नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण चालू घडामोडी या विषयाअंतर्गत 2025 आणि 26 मध्ये ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्या आज बघणार आहोत। तर बघा, त्याच्यामध्ये सर्वप्रथम आज बघूया संरक्षण व सुरक्षा विभागामध्ये। तर बघा, CISF जे आहे आपलं, CISF जे आहे त्याचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर CISF म्हटल्यानंतर आपल्याला त्याचा फुल फॉर्मही विचारला जातो, तो म्हणजेच केंद्रीय सुरक्षा दल। CISF लाच काय म्हटलं जातं? केंद्रीय सुरक्षा दल। आणि ह्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर प्रवीण रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुन्हा याच अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जातो की CISF ची स्थापना कधी झाली? मग CISF ची स्थापना झाली 1969 मध्ये। आपला प्रश्न होता CISF चे महासंचालक प्रवीण रंजन, फुल फॉर्म आहे त्याचा केंद्रीय सुरक्षा दल, आणि या केंद्रीय सुरक्षा दलाची स्थापना आहे 1969। त्याचबरोबर दुसरं आहे की ITBP चे महासंचालक कोण आहेत? आता ITBP म्हणजे काय? तर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस। बघा, ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस हा त्याचा फुल फॉर्म येतोय, आणि त्याचे महासंचालक आहेत शत्रुजीत सिंह कपूर। कोणाचे महासंचालक आहेत? तर ITBP चे महासंचालक आहे। मग या ITBP ची स्थापना कधी झाली? तर 24 ऑक्टोबर 1962। स्थापना 24 ऑक्टोबर 1962। मग याचं महत्वाचं काम काय आहे? तर भारत चीन जे सीमा सुरक्षा आहे त्याच्या संदर्भात करावयाची कामे किंवा संरक्षण खातं त्यांच्याकडे आहे। त्याचबरोबर याचं मुख्यालय कुठे आहे? कशाचं? ITBPचं। तर ते मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे। ITBP चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे। मग ह्या ITBPचं जे स्थापना झालेली होती, आणि याच्यानंतर याचे संचालक बघितले आपण शत्रुजीत सिंह कपूर। मग यांचा कालावधी विचारला जाईल आपल्याला, तो कालावधी आहे जानेवारी 2026। जानेवारी 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत। इथे तारीख लिहायची राहिली, एक मिनिट, तारीख पण लिहून घेऊ आपण, मी फक्त साल दिलेला आहे। जानेवारी 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 नवीन नियुक्ती झालेली, आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची। नेक्स्ट, पुन्हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा, BSF जे आहे आपलं, BSF म्हणजे सीमा सुरक्षा दल। BSF म्हणजे सीमा सुरक्षा दल। सीमा सुरक्षा दल म्हणजेच आपलं BSF, आणि याचे महासंचालक आहेत प्रवीण कुमार। हाही प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे। मग यांची नियुक्ती कधी झाली? तर 1 डिसेंबर 2025। 1 डिसेंबर 2025। याचं मुख्यालय कुठे आहे? तर ह्या BSFचं मुख्यालय पण आहे नवी दिल्ली। मुख्यालय नवी दिल्ली। बघा, जेही आपण आता बघितले CISF, ITBP, BSF, हे तीनही प्रश्न आपल्याला वारंवार परीक्षेला विचारले जातात। त्यांचं मुख्यालय विचारलं जातं, स्थापना विचारली जाते, किंवा नवनिर्वाचित म्हणजेच नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत त्याचे, किंवा महासंचालक जे नावं दिले आहेत आपण ते आपल्याला परीक्षेला विचारले जातात। त्यानंतर आहे महासंचालक, कशाचे विचारले आपल्याला? तर NIA जे आहे त्या NIA चे महासंचालक विचारले। मग NIA म्हणजे काय? तर राष्ट्रीय तपास संस्था जी असते त्याच्याविषयी आपल्याला इथे माहिती विचारलेली बघा। मग आता आपण ह्या NIA सांगितलंय तुम्हाला, राष्ट्रीय तपास संस्था, फुल फॉर्म सांगितला बघा। याचे आपल्याला महासंचालक इथे सांगितले कोण आहेत? राकेश अग्रवाल। मग हे जे राकेश अग्रवाल आहे यांची नियुक्ती कोणत्या कालावधीसाठी केलेली आहे? तर जानेवारी 2026। जानेवारी
2026. मग जानेवारी 2026 पासून कुठपर्यंत आहे, तर ती आहे 31 ऑगस्ट 2028 पर्यंत. आपल्याला हा आकडा पण परीक्षेला 100% विचारला जाणार, कोणत्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जानेवारी 2026 ते 31 ऑगस्ट 2028 राकेश अग्रवाल NIA चे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न दिलाय बघा आपल्याला, इंटरपोलचे अध्यक्ष विचारले आपल्याला, महत्वाचा प्रश्न आहे हा. इंटरपोलचे अध्यक्ष आहे लुकास फिलिप. इंटरपोलचे अध्यक्ष लुकास फिलिप. मग हे इंटरपोलचे अध्यक्ष जे आहे त्यांची नियुक्ती किती वर्षांसाठी केली किंवा केव्हापासून केली आहे, तर ह्या लुकास फिलिप यांची नियुक्ती नोव्हेंबर 2025 पासून 4 वर्षांसाठी केलेली आहे. पुन्हा महत्वाचं आहे, लिहून ठेवा. बघा आपण बघतोय लुकास फिलिप अध्यक्ष कोणाचे आहे, इंटरपोलचे, आणि त्यांची नियुक्ती आहे नोव्हेंबर 2025. नोव्हेंबर 2025 ला नियुक्ती केली आहे, पासून केली आहे, पण किती वर्षासाठी केलेली आहे, तर 4 वर्षासाठी नियुक्ती केलेली आहे त्यांची. नोव्हेंबर 2025 पासून 4 वर्षांसाठी. मग आता ही संस्था आहे कोणती, इंटरपोल, पण त्याचा फुल फॉर्म विचारला तर काय येतो, तर तो म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना. इंटरपोलचा फुल फॉर्म आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना. मग याचं मुख्यालय कुठे आहे, इंटरपोलचं मुख्यालय आहे लिओन. लिओन या ठिकाणी. लिओन कुठे आहे, फ्रान्स. लिओन फ्रान्स. अजून महत्वाचा प्रश्न येतो आपल्याला, इंटरपोलची स्थापना कधी झाली, तर इंटरपोलची स्थापना झाली आहे 7 सप्टेंबर 1923. 7 सप्टेंबर 1923 इंटरपोलची स्थापना. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना, मुख्यालय आहे लिओन फ्रान्स, आणि जे अध्यक्ष आहे लुकास फिलिप यांची नियुक्ती नोव्हेंबर 2025 पासून 4 वर्षांसाठी केलेली आहे. बघा त्यानंतर पुन्हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की NCC जी आहे जगातील सर्वात म्हणजे सर्वात मोठी एक ठरलेला गणवेश युवा जी फोर्स आहे त्यात ठरलेला आपलं जे NCC आहे नॅशनल कॅडेट कॉर्प्स, तर त्याचे महासंचालक कोण आहे, तर वीरेंद्र वत्स आहेत. कोण, वीरेंद्र वत्स. मग यांच्याविषयी महत्वाचा प्रश्न काय, तर आपल्याला त्यांच्याविषयी विचारलं जाईल की ते कितवे महासंचालक आहेत, तर ते आहेत 35वे महासंचालक. NCC चे महासंचालक आहेत वीरेंद्र वत्स आणि कितवे आहेत, तर 35वे. त्यानंतर आहे बघा उपप्रमुख विचारलेले आपल्याला. व्हॉइस चीफ उपप्रमुख म्हणजेच व्हॉइस चीफ कोणाचे, भारतीय वायुसेनेचे. मग भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख आहेत एअर मार्शल नागेश कपूर. नोट डाऊन करायचंय. बघा महत्वाच्या ज्या संस्था आहे आणि त्यांचे महासंचालक स्थापना वर्ष आपण सर्व बघितले. याच्यानंतर महत्वाची जी घटनात्मक पद आहे, ज्या नियुक्त्या झाल्या, चेंजेस झाले, तेच महत्वाचे पॉइंट घेतलेत आपण. CP राधाकृष्णन जे आपले उपराष्ट्रपती म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे भारताच्या. ओके, मग उपराष्ट्रपती, तर हे उपराष्ट्रपती झाले, कोणाच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली, म्हणजेच माजी कोण होते, तर जगदीप धनखड. कोण आहे, जगदीप धनखड यांच्या जागी नियुक्ती झालेली आहे. कोणाची, CP राधाकृष्णन यांची. जगदीप धनखड. मग CP राधाकृष्णन हे कितवे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे, तर 17वे. 17वे उपराष्ट्रपती आहे. त्यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ कधी घेतली, तर 12 सप्टेंबर 2025. 12 सप्टेंबर 2025 ला त्यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली आणि उपराष्ट्रपती पदासाठी जी निवडणूक झाली होती ती निवडणूक झाली होती 9 सप्टेंबर 2025 या तारखेला. शपथ घेतली 12 सप्टेंबर 2025 ला. मग त्यांची नियुक्ती झाली उपराष्ट्रपती पदावर. त्या अगोदर ते कुठे कार्यरत होते, तर ते आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते.
बरोबर, म्हणजे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कोण? CP राधाकृष्णन. हे माजी झाले कारण त्यांची नियुक्ती उपराष्ट्रपती पदावर झाली. मग सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण, असा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. माजी विचारलं तर CP राधाकृष्णन आणि सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल विचारलं तर आचार्य देवव्रत. चलो नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन विचारला आपल्याला, जो चेंजेस झालाय ज्याच्यामध्ये बघा, बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर नितीश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. नितीश कुमार, जे काही आता निवडणुका झाल्या त्याच्यानंतर पुन्हा त्यांचीच नियुक्ती झाली. मग त्यांच्याविषयी महत्वाचा एक पॉइंट लक्षात ठेवावा लागेल की नितीश कुमार हे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पदाची सेवा त्यांनी बजावली आहे किंवा बजावत आहे, अजून कंटिन्यू आहेच ते. सर्वात जास्त काळ बिहारमध्ये सर्वात जास्त काळ सेवा देणारे मुख्यमंत्री नितीश कुमार. त्यानंतर पुन्हा गुजरात राज्य आहे. गुजरात राज्याचे उपमुख्यमंत्री कोण, ज्यांची नियुक्ती झालेली आहे? मग उपमुख्यमंत्री कोण आहे? तर ते दिले आपल्याला उत्तर, हर्ष संघवी यांची नियुक्ती झाली आहे उपमुख्यमंत्री पदावर. कधी झालेली आहे? तर 17 ऑक्टोबर 2025. 17 ऑक्टोबर 2025 उपमुख्यमंत्री सांगितलंय आपल्याला. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्याचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की गुजरातचे मुख्यमंत्री कोण? तर भूपेंद्र पटेल. मुख्यमंत्री कोण आहेत? भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री गुजरातचे. उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल. नेक्स्ट, त्यानंतर बघा मुख्य सचिव विचारलेले आपल्याला दिल्लीचे आणि ते आहेत राजीव वर्मा. मग या राजीव वर्मांची नियुक्ती कधीपासून करण्यात आली? तर 1 ऑक्टोबर 2025 पासून. बघा हा लेक्चर घेण्याचा उद्देशच हा आहे की आपल्याला ज्याही नियुक्त्या झाल्या आहेत त्यांच्या तारीख विचारल्या जातात, त्या संस्थेची स्थापना विचारली जाते, मुख्यालय विचारलं जातं, किंवा आता जसं इथे सांगितलंय की मुख्यमंत्री बिहारचे नितीश कुमार यांची नियुक्ती झाली आहे, पण प्रश्न असा विचारला जाईल की सर्वात जास्त काळ सेवा देणारे मुख्यमंत्री कोण? किंवा इथे बदल झालेला आहे, उपमुख्यमंत्री गुजरातचे, बदल आपण लक्षात ठेवतो पण प्रश्न विचारला जाईल मुख्यमंत्री कोण आहेत. त्याच्याच अनुषंगाने असलेली सर्व प्रश्न आपण पॉइंट सगळे क्लिअर केले पाहिजे, तरच आपल्याला प्रश्न आणि टॉपिक क्लिअर होत असतो. त्यानंतर आहे मुख्य सचिव विचारले आपल्याला ओडिशाचे. जसं मुख्य सचिव दिल्लीचे सांगितलेलं होतं आपल्याला राजीव वर्मा, तसंच आहे ओडिशाचे ते अनु गर्ग. त्यानंतर महत्वाचा प्रश्न येतो की मुख्य सतर्कता आयुक्त कोण? मुख्य सतर्कता आयुक्त पण ते कोणाचे? तर भारताचे. महाराष्ट्राचे वगैरे असा प्रश्न आपल्याला वेगळा येतो. भारताचे मुख्य सतर्कता आयुक्त आहेत प्रवीण कुमार श्रीवास्तव, हेही नाव आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर पुन्हा इथे मुख्य सतर्कता होतं, त्याच अनुषंगाने विचारले आपल्याला पुन्हा दक्षता आयुक्त कोण आहेत? तर ते आहे प्रवीण वशिष्ठ. मग यांची आपल्याला नियुक्ती विचारली जाऊ शकते की कधी झाली? तर डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान. कोणाची? दक्षता आयुक्तांची. ते कोण? प्रवीण वशिष्ठ. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 पासून त्यांची नियुक्ती आहे. म्हणजे त्यांची नावाची घोषणा केली आणि पदभार स्वीकारला 2026 मध्ये, म्हणून डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 असं म्हटलं जात आहे. त्यानंतर आहे मुख्य माहिती आयुक्त, आणि इथे दिलंय बघा आन्सर आपल्याला राजीव कुमार गोयल. जसं ह्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मुख्य सतर्कता आयुक्त हे भारताचे आहेत. कोण? प्रवीण कुमार श्रीवास्तव. पुन्हा आपल्याला हा जो प्रश्न विचारला आहे राजकुमार गोयल, याच्याविषयी सांगितले आपल्याला की मुख्य माहिती आयुक्त, मग हे कोणाचे? भारताचे की महाराष्ट्राचे? तर हाही प्रश्न आहे भारताचे. हे कोणाचे आहेत? भारताचे मुख्य माहिती आयुक्त. आपल्याला भारताचे सांगितलंय पण प्रश्न विचारला जाईल त्याच अनुषंगाने की महाराष्ट्राचे कोण आहेत मग मुख्य माहिती आयुक्त. तो पॉइंट आपण नोट डाऊन करून ठेवायचा आहे. याच्याच पुढे लिहूया. तर याचं उत्तर येतं राहुल पांडे. महाराष्ट्राचे जर विचारलं
तर राहुल पांडे. भारताचे मुख्य माहिती आयुक्त आहे राजकुमार गोयल, परंतु महाराष्ट्राचे कोण आहे तर राहुल पांडे यांची नियुक्ती झालेली आहे. आणि ती कधीपासून आहे तर एप्रिल 2025 पासून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राहुल पांडे यांची. 2025 एप्रिल मध्ये. राहुल पांडे एप्रिल 2025. त्यानंतर आहे पुन्हा नियंत्रक जनरल ऑफ अकाउंट्स यांचं आहे TCA कल्याणी या नियुक्त झालेल्या आहेत नवीन पदी. त्यानंतर महत्वाचे पुन्हा प्रश्न आहे बँकिंग व अर्थकारण या क्षेत्रातले, की त्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या नियुक्त्यांमध्ये चेंजेस झालेले. पहिले विचारले आपल्याला कार्यकारी संचालक आणि ते विचारलेले आहेत आपल्याला RBI चे. मग RBI चे कार्यकारी संचालक कोण आहे तर बघा उषा जानकीरामन जे आहेत त्यांचं कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. पण आपल्याला याच दृष्टीने परीक्षेला प्रश्न विचारला जाईल तो म्हणजे महत्वाचा, तुमचाही तोंडपाठ असलाच पाहिजे. तो आपल्याला चालू घडामोडीमध्येही विचारला जातो आणि GK मध्येही विचारला जातो. RBI ची स्थापना कधी झाली. RBI ची स्थापना झाली आहे 1 एप्रिल 1935. RBI ची स्थापना 1 एप्रिल 1935. त्यानंतर एक पूर्णवेळ सदस्य कोणाचे सेबीचे पूर्णवेळ सदस्य विचारले आपल्याला, म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर ती झाली आहे संदीप प्रधान यांची. मग संदीप प्रधान यांचीच झाली का. एक नाव आपल्याला इथे महत्वाचं दिलंय तर यांच्या बरोबरच अजून 2 व्यक्तींची झालेली आहे ते म्हणजे अमरजीत सिंग. अमरजीत सिंग हे एक व्यक्तीचं नाव आहे. जसं आपल्याला इथे फक्त संदीप प्रधान दिलंय तर त्याच्यानंतर अजून दुसरा व्यक्ती आहे श्री कमलेश चंद्र वार्ष्णेय. श्री कमलेश चंद्र वार्ष्णेय ह्या एका व्यक्तीबरोबरच अजून ह्या 2 व्यक्तींची पण नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट आपलं जे काही FICCI आहे तर त्याचे अध्यक्ष कोण आहे तर ते आहे अनंत गोयंका. आता इथे FICCI म्हटलंय मग याचा फुल फॉर्म पण आपल्याला विचारला जातो तो म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट दिलेले आहे अध्यक्ष विचारले आपल्याला आणि ते अध्यक्ष विचारले आपल्याला असोचॅमचे. मग असोचॅमचे अध्यक्ष आहे निर्मल कुमार मिंडा. असोचॅमचे अध्यक्ष कोण आहेत तर निर्मल कुमार मिंडा. इथे एक पॉइंट सांगायचा राहिला की जे आपलं FICCI आहे त्याची स्थापना कधी झाली आहे तर त्याची स्थापना झालेली आहे 1927 मध्ये. त्यानंतर जे अध्यक्ष सांगितले मी तुम्हाला असोचॅमचे तेही अध्यक्ष कोण आहेत तर निर्मल कुमार मिंडा. हेही आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे. कोणत्याही आपल्याचा भरती असो सरळ सेवेचा असो पोलीस भरती असो किंवा बँकिंग क्षेत्रातला असो आपल्याला यावर प्रश्न विचारला जातोच. बँकिंग क्षेत्रामध्येही महत्वाच्या आहेत. याच्यानंतर पुन्हा आपल्याला याची स्थापना बघायची आणि ती म्हणजे आहे 1920. त्यानंतर CMD जे कोण आहे कोल इंडियाचे CMD म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर B साईराम यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर पुन्हा CMDच विचारलेले आपल्याला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे आणि त्याचा आन्सर आहे रवींद्र कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. B साईराम कोल इंडियाचे CMD आणि रवींद्र कुमार अग्रवाल CMD आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. बघा आता अजून महत्वाचा क्रीडा व इतर. क्रीडा क्षेत्रामध्ये व इतर क्षेत्रामध्ये झालेले महत्वाच्या नियुक्त्यांमधले फेरबदल. आपल्याला आता बघा एक नाव दिलेलं आहे कोणतं नितीन नवीन. मग नितीन नवीन जे आहे त्यांची कोणत्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे तर भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बघा BJP तर ते कोण आहेत नितीन नवीन यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर शांता रंगस्वामी यांची नियुक्ती कुठे झाली आहे तर अध्यक्ष इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या पदी नियुक्ती झालेली आहे. अजून महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला विजेंद्र सिंह. हाही प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जातो
आणि त्यांची नियुक्ती झालेली आहे एशियन बॉक्सिंग काउन्सिल. 100% स्टार करायचं या प्रश्नाला, हा प्रश्न विचारला जाणार आहे. आणि त्यांची नियुक्ती कधी झाली आहे तर 2026 जानेवारी 2026 मध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे सदस्य म्हणून. सदस्य म्हणून नियुक्ती झालेली. प्रत्येक प्रश्नामध्ये क्लिअर केलेलं आहे. अध्यक्ष आहे, राष्ट्रीय अध्यक्ष आहे की अगोदरच्या प्रश्नांमध्ये सांगितलेलं तर महासंचालक आहे की सदस्य आहे, तसं इथे सदस्य आहेत. विजेंद्र सिंह यांची एशियन बॉक्सिंग काउन्सिलच्या पदी काय झालेली सदस्य म्हणून नियुक्ती जानेवारी 2026 मध्ये झाली. त्यानंतर पुन्हा महत्वाचं आहे शेफाली वर्मा, ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती झाली हरियाणा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी. नेक्स्ट संगीता बरुआ पिशारुती यांचं पुन्हा अध्यक्षपदी नियुक्ती आहे प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या. नेक्स्ट AK बालासुब्रमण्यम हे अध्यक्षपदी आहे AERBच्या. मनाली मकरंद क्षीरसागर, हाही महत्वाचा प्रश्न आहे, आपल्याला विचारला जाणार. कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली पण कोणत्या विद्यापीठामध्ये? नागपूर विद्यापीठामध्ये. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे नागपूर विद्यापीठाची पहिली महिला कुलगुरू आहेत. प्रश्न असाही विचारला जाईल, पहिली महिला कुलगुरू कोण? नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू तर ते आहे मनाली मकरंद क्षीरसागर. नागपूर विद्यापीठ पहिल्या महिला कुलगुरू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अक्काई पद्मशाली यांची नियुक्ती कोणत्या समितीच्या सदस्यपदी आहे? तर बघा त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमध्ये. अक्काई पद्मशाली यांची सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे सर्वोच्च न्यायालय समिती. नेक्स्ट आता पुन्हा हे महत्वाचे पॉइंट आपण भारतातले घेतोय बघा. क्रीडा क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल, इतर क्षेत्र असेल किंवा सुरुवातीला घेतलेले आपण संस्थांचे महासंचालक. आता महत्वाचे इथे घेणार आहोत. राष्ट्रपती कोण आहेत सध्याच्या आपल्या? तर द्रौपदी मुर्मू या आहेत. मग यांच्याविषयी महत्वाचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की त्या कोणत्या पक्षाच्या आहे, कितव्या राष्ट्रपती म्हणून आहे, कोणत्या राज्यातून आलेल्या आहे किंवा त्यांनी पदभार कधी स्वीकारला आहे किंवा राष्ट्रपती होण्याच्या अगोदर त्या कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या का किंवा मुख्यमंत्री होत्या, ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग राष्ट्रपती म्हणून कोण कार्यरत आहे तर द्रौपदी मुर्मू ह्या आहे. ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती की दुसऱ्या महिला राष्ट्रपती? तर ह्या आहेत दुसऱ्या महिला राष्ट्रपती. मग पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या तर प्रतिभाताई पाटील आणि दुसऱ्या आहे द्रौपदी मुर्मू. मग यांनी कितव्या राष्ट्रपतीपदी त्यांनी पदभार स्वीकारला तर तो आहे 15व्या. त्या भारताच्या कितव्या उपराष्ट्रपती आहे? 15व्या. कोणत्या पक्षाच्या आहे तर BJP. पुन्हा आपल्याला प्रश्न विचारला जातो की त्यांनी पदभार कधी स्वीकारला भारताचे उपराष्ट्रपती म्हणून? तर त्याचा आन्सर आहे 25 जुलै 2022 पासून त्यांनी काय केलेलं आहे तर भारताचा राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला आहे. या अगोदर त्या कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या तर 2015 ते 2021 पर्यंत त्या झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या. झारखंडचे राज्यपाल म्हणून कामकाज त्यांनी पाहिलेलं आहे. नेक्स्ट त्यानंतर आहे पुन्हा सर्वांनाच माहिती आहे आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत तर नरेंद्र मोदी. मग नरेंद्र मोदी हे कितवे आहेत पंतप्रधान तर तेही क्रमाने 15वेच पंतप्रधान आहे. पण आपल्याला त्यांच्याविषयी विचारला जाणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे ते कितव्यांदा निवडून आले पंतप्रधान पदी, सलग कितव्यांदा निवडून आले? तर त्याचं उत्तर आहे 3ऱ्यांदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग कितव्यांदा आलेत तर 3ऱ्यांदा आलेत निवडून. मग अजून एक महत्वाचा प्रश्न आहे नरेंद्र मोदी हे पहिलेच व्यक्ती आहे का ते सलग 3ऱ्यांदा निवडून आले पंतप्रधान पदावर? तर नाही, त्यांच्या अगोदर नेहरू आहे पहिल्या क्रमांकावर, पंडित जवाहरलाल नेहरू, आणि त्यांच्यानंतर येत आहे नरेंद्र मोदी सलग 3ऱ्यांदा आले आहेत. मग त्यांचा कालावधी कधीपासून चालू झालाय तर 2014 पासून. 2014 पासून ते आतापर्यंत पंतप्रधान पदी कोण आहे तर नरेंद्र मोदी.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. मग भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहे, तर तोही आपल्याला प्रश्न इथे दिलेला आहे बघा, संजय मल्होत्रा. आणि त्यांची नियुक्ती कधी झालेली आहे, 2024 पासून. 2024 पासून नियुक्ती आहे आणि तेच त्या पदावर आहेत. नेक्स्ट, मुख्य निवडणूक आयुक्त. हमखास परीक्षेला विचारला जाणारा हाही प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हमखास विचारला जातो हा प्रश्न. पुन्हा मुख्य निवडणूक आयुक्त 100% विचारला जाणारा प्रश्न आहे. ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे आणि ती कधी झाली बघा, 19 फेब्रुवारी 2025 पासून ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यानंतर पुन्हा आपल्याला प्रश्न आहे मुख्य संरक्षण अधिकारी CDS चे कोण आहेत. CDS चे मुख्य संरक्षण अधिकारी आहेत अनिल चौहान. CDS चे मुख्य संरक्षण अधिकारी कोण आहे, तर अनिल चौहान. त्यानंतर पुन्हा आपल्याला प्रश्न आहे इस्रोचे अध्यक्ष. महत्वाचा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जातो, इस्रोचे अध्यक्ष कोण. बघा आपल्याला इथे दिलेलं आहे खाली, आणि हा प्रश्न हमखास येतो आपल्याला, तो आहे डॉक्टर व्ही नारायण. इस्रोचे अध्यक्ष आहे डॉक्टर व्ही नारायण. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या नियुक्त्या. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, तर अँटोनिया गुटेरस यांची नियुक्ती झालेली आहे. कोणाची, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नियुक्त्या ह्या संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिया गुटेरस. मग कितव्या आहेत, हाही आकडा विचारला जाईल आपल्याला, तर त्या आहेत 9व्या. आणि त्यांची नियुक्ती कधी झाली, जरी 9वी आहे तर त्या कधीपासून नियुक्ती झालेली आहे, तर 1 जानेवारी 2017 ते 2027 पर्यंत. 1 जानेवारी 2017 ते 2027 पर्यंत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे IMF व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत, तर त्याचा आन्सर आहे क्रिस्टालिना जॉर्जिवा. नेक्स्ट, जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत, तर त्याचा आन्सर आहे अजय बंगा. जागतिक बँकेचे अध्यक्ष, त्यालाच आपण वर्ल्ड बँक म्हणतो. काय म्हणतो, वर्ल्ड बँक. कधी कधी डायरेक्ट असं विचारलं जातं की वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष कोण, त्यालाच आपण म्हणणार आहे जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत अजय बंगा. मग त्यांची नियुक्ती कधी झालेली आहे, तर ती झाली आहे 2 जून 2023 पासून. 2 जून 2023 पासून झाली आहे. मग किती वर्षांसाठी झालेली आहे, तर त्यांची नियुक्ती झालेली आहे 5 वर्षांसाठी. 5 वर्षांसाठी नियुक्ती दिलेली आहे. त्यानंतर पुन्हा महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला, हाही विचारलाच जातो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. मग यांच्या अगोदर कोण होते, तर जो बायडन. हे पण आपल्याला नाव लक्षात ठेवायचंय, कारण 2025 पदभार स्वीकारला, 2026 पासून ते ह्या पदावर कार्यरत आहे. कोण, डोनाल्ड ट्रम्प. पण या अगोदर म्हणजेच माझी विचारलं तर आन्सर येणार आहे जो बायडन. त्यानुसार महत्वाची गोष्ट आहे की आता जे काही फेरफार झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यामध्ये बघा राजकीय किंवा उच्च पदांच्या नियुक्त्यांमध्ये बदल झाले. 2026 आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या देवेंद्र फडणवीस, हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण बदल झाला तो कुठे, तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. बघा आता जो विमान अपघात झाला त्यामध्ये अजितदादा पवार यांचं निधन झालं, त्यांच्या जागी मग उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर बघा महाराष्ट्राच्या सध्याच्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार. हा प्रश्न आपल्याला परीक्षेला हमखास विचारला जाणार या वर्षीच्या सर्व सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये म्हणा किंवा पोलीस भरती वगैरे सर्व असेल. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे 18वे, उपमुख्यमंत्री आहेत आपल्या सुनेत्रा पवार. मग यांची नियुक्ती कधी करण्यात आली, ती तारीख पण आपल्याला लक्षात ठेवायची, 31 जानेवारी 2026 तारीख झालाय. ह्या कोण आहे, तर अजून महत्वाचा प्रश्न स्टार करून लक्षात ठेवा, ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, एकतर सध्या उपमुख्यमंत्री कोण आहेत असा प्रश्न विचारला जाईल, किंवा महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारला जाईल, किंवा विचारला जाईल की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेतली, तर ते आहे 31 जानेवारी 2026. नेक्स्ट, मुख्य प्रशासकीय व सुरक्षा विभागातील नियुक्त्या, पुन्हा 2026 प्रश्न आहे. महाराष्ट्राचे डीजीपी म्हणजेच आपले पोलीस महासंचालक जे आहेत त्यांची नियुक्ती म्हणून कोणाची झालेली आहे, तर बघा सदानंद दाते यांची नियुक्ती झालेली आहे. मग हे सध्याचे कार्यरत आहे. आपल्याला परीक्षेला विचारलं जातं माजी कोण, माजी पोलीस महासंचालक कोण, तर रश्मी शुक्ला. लक्षात ठेवायचे सध्याचे आहेत सदानंद दाते. आत्ताच जानेवारी 2026 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला आहे. जानेवारी 2026 मध्ये कार्यरत झाले. माजी विचारलं तर रश्मी शुक्ला. त्यानंतर पुन्हा महत्वाचा प्रश्न विचारला जातोय ज्याच्यामध्ये आत्ताच बदल झाले बघा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC चे अध्यक्ष आणि त्याचा आन्सर आहे विवेक भीमनवर यांची नियुक्ती झाली. मग त्यांची नियुक्ती कधी झाली, तर 18 फेब्रुवारी 2026 MPSC चे अध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतली. नंतर एक केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC चे अध्यक्ष, MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, तसंच आपल्याला UPSC म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे, तर अध्यक्ष आहे डॉक्टर अजय कुमार आणि त्यांची नियुक्ती आहे 15 मे 2025 पासून. हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहे, ते आपण लक्षात ठेवायचे. हे दोन तर नक्कीच म्हणजे ह्या पेजवरचे आपले तीनही प्रश्न अतिशय महत्वाचे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते नाही सध्याचे विचारले, ते माजी 100% विचारले जाणार. 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास विचारला गेलेला प्रश्न. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग विवेक भीमनवार आत्ताच नवनियुक्त आहेत, हाही प्रश्न 100% येणार. आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अजय कुमार त्यांची नियुक्ती 15 मे 2025 मध्ये झालेली. नेक्स्ट बघा, आता ही जी भरती आहे आपली त्यातलं वाहन चालक भरतीला एक प्रश्न या तिनांपैकी नक्की येणार. ज्यांचे आपले वाहन चालक साठी प्रश्न फॉर्म भरलेले असतील त्यांच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे की केंद्रीय परिवहन मंत्री कोण, तर त्याचा आन्सर आहे नितीन गडकरी. मग त्यांची नियुक्ती कधीपासून झालेली आहे, तर 26 मे 2014 पासून आतापर्यंत. त्यानंतर पुन्हा राज्य परिवहन मंत्री कोण आहेत, प्रताप सरनाईक. कधीपासून आहे, 21 डिसेंबर 2024 पासून. त्याच्यानंतर पुन्हा महत्वाचा प्रश्न राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार. बघा, आजच्या चालू घडामोडींच्या प्रश्नामध्ये आज आपण जेही काही आपले महत्वाचे प्रश्न होते ते बघितले. अशाच जे काही नवनवीन नियुक्ती असतील त्या आपण पुन्हा अपडेट करत राहू. पुन्हा भेटूया अशा नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत धन्यवाद.